नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर सोयाबीनच्या पिकामध्ये कधी करायला पाहिजे कोरायझन या कीटकनाशकाचा वापर, ज्यामुळे आपल्या पिकावरील संपूर्ण कीड 100% होणार या ठिकाणी नष्ट होऊन। मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी करावा सोयाबीनच्या पिकामध्ये कोरायझन या कीटकनाशकाचा वापर, ज्यामुळे सोयाबीनच्या पिकातील कीड आता 100% होणार या ठिकाणी नष्ट। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी करावा आता सोयाबीनच्या पिकावरती कोरायझन या कीटकनाशकाचा वापर। कोरायझन या कीटकनाशकाची फवारणी केली तर आपल्याला काय काय फायदे होणार, याचा वापर का करावा, कधी करावा, कसा करावा, किती करावा आणि वापर करताना कोणती काळजी घ्यायची, ज्यामुळे आपल्याला या असणाऱ्या किडींचं उच्चाटन करायला 100% होईल या ठिकाणी मोलाची मदत। तर बघा मित्रांनो, कोरायझन हे एक हेवी डोस असणारं कीटकनाशक आहे आणि आपल्या सर्वांना माहित आहे की ज्या वेळेस कीड ही मोठ्या प्रमाणात असते त्यावेळी त्या काळी आपण या कोरायझनचा वापर करतो। म्हणजे आपल्याला साधी सुधी कीड दिसली, थोड्या फार प्रमाणामध्ये जर या ठिकाणी किडींचा प्रादुर्भाव दिसला तर आपण कोरायझनचा वापर करत नाही, करायला पण नाही पाहिजे। याचं कारण सांगतो, कारण तलवारीनं काही नख काढली जात नाहीत मित्रांनो। त्यामुळे लक्षात घ्या की या ठिकाणी आपल्याला कोरायझनचा वापर कधी करायचा आहे तर ज्यावेळी आपल्या असणाऱ्या पिकावरती कीड खूप मोठ्या प्रमाणात आहे। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपलं सोयाबीनचं पीक हे 50 दिवसाच्या वर गेले आणि त्याला फुलं लागायला सुरू झाली आहेत, अशा परिस्थितीमध्ये आपल्या पिकामध्ये 100% आपल्याला कोरायझन या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे। म्हणजे लक्षात घ्या की कीड खूप जास्त पडली असली तेव्हा वापर करायचा आहे। दुसरी गोष्ट की जेव्हा फुलं लागण्याची अवस्था किंवा फुलं लागाय सुरू झाले तर तेव्हा एक आपल्याला कोरायझनचा वापर करायचा आहे। आणि जर कोरायझनची फवारणी फुलं लागल्यानंतर अमावस्येच्या 2 दिवस अगोदर किंवा 2 दिवस नंतर झाली तर तुम्हाला सांगतो एक बऱ्यापैकी किडींची बॅच आपण नेस्तनाबूत करू शकतो, ज्यामुळे मित्रांनो आपण सोयाबीनचं भरघोस उत्पादन सुद्धा मिळवू शकतो। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, जर आपलं सोयाबीनचं पीक हे 50 दिवसाच्या वर गेलं असेल आणि आपल्या सोयाबीनच्या पिकाला जर फुलं लागली असतील तर यावेळी 100% कोरायझनचा वापर करा। कारण कोरायझनचा वापर केल्यानंतर हा हेवी डोस त्या पिकावरती 30 दिवसापर्यंत काम करतो मित्रांनो, ज्यामुळे पिकावर येणारी कीड रोखल्या जाते आणि जी कीड आहे तिला सुद्धा समाप्त करण्यास 100% यश या ठिकाणी आपणास प्राप्त होऊन जाते। तर याचा डोस सांगतो आता। 15 लिटरचा पंप असेल तर त्याला आपल्याला 6 ml मिक्स करायचे। याच्यासोबत आपण कोणतंही त्या ठिकाणी बुरशीनाशक वापरू शकता, टॉनिक वापरू शकता, कोणतेही विद्राव्य खत 1261 घ्या, 05234 घ्या किंवा आपण या ठिकाणी 1919 किंवा 00 कोणतंही या ठिकाणी विद्राव्य खत वापरू शकता, काही बंधन या ठिकाणी नाही। तर मित्रांनो, हे होतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर की बाबा सोयाबीनवर आपल्याला कोरायझनचा वापर कधी करायचा आहे आणि याचे फायदे काय होणार ते हे तुम्हाला समजावून सांगितले। मित्रांनो, व्हिडिओ आवडला
आवडला असेल लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.